भाजपने संपूर्ण महाराष्ट्रात पक्षफोडीचं आणि घरफोडीचं राजकारण केलंय। मात्र कोकणवासीय शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच पाठीशी ठाम आहेत। रायगड लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या दापोली विधानसभा मतदारसंघाच्या खेड तालुक्यातील नातूनगर या गावामध्ये संपूर्ण गाव उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे। आज मतदान प्रक्रिया पार पडत असताना विरोधी पक्षाचा एकही बूथ नातूनगर या गावामध्ये पाहायला मिळाला नाही। यावरून संपूर्ण कोकणवासीय या नातूनगर गाव उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी तालुका प्रमुख राजा बेलोसे यांनी सांगितलंय। कोकण आणि शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे एक वेगळं नातं आहे। आणि आम्हाला माहिती पडल्यापासून किंवा 1985 पासून जेव्हा किशोर कानडे मशाल घेऊन या तालुक्यामध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार होते, मातोश्रीवरून त्यांना ज्या वेळेला आशीर्वाद मिळाला होता तेव्हापासून आम्हाला कळायला लागल्यापासून ह्या गावामध्ये केव्हाही शिवसेना विरुद्ध दुसरा जो काही विरोधी त्यावेळेचा राष्ट्रवादी असेल किंवा त्यावेळेचा इंदिरा काँग्रेस असेल असे विविध पक्षाचे बूथ लागायचे। परंतु गेले 2-2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जे भाजप सरकारने किंवा भाजपच्या सत्ताधीशांनी ज्या पद्धतीनं राजकारण करून शिवसेना किंवा इतर राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना फोडून पक्षफोडीचा जो कार्यक्रम चालू केला आहे आणि त्याचा निषेध म्हणून आज अभिमानानं सांगावं असं वाटतं की खेड तालुक्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामधील खेड तालुक्यामध्ये नातूनगर या गावी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाव्यतिरिक्त इतर कोणत्याही उमेदवाराचा किंवा इतर कोणत्याही पक्षाचा साधा बूथही लागलेला नाही, ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आणि ही रायगड लोकसभा मतदारसंघाची विजयाची नोंद ही आम्ही आमच्या नातूनगर गावापासून केली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। शिवसेना जिंदाबाद!